राम राम मंडळी, स्वागत आहे आपल्या गावची चौमध्ये। मंडळी, निसर्गामध्ये भरपूर असे झाडं असतात, पण त्या झाडाचे आपल्याला आयुर्वेदिक फायदे माहीत नसतात। मंडळी बघू शकता, हे आहे आंब्याचं झाड आणि आयुर्वेदानुसार आंब्याच्या पानामध्ये औषधी गुणांचा खजिना असतो। ह्या आंब्याच्या पानामध्ये मॅगेफिरियम नावाचा घटक असून शक्तिशाली अँटीऑक्सिडंट घटक आहेत आणि व्हिटॅमिन अ ब क म्हणजे व्हिटॅमिन ए बी सी डी हा घटक भरपूर मुबलक प्रमाणामध्ये आंब्याच्या पानामध्ये आढळतो। ह्या आंब्याच्या पानाचा काढा पहिल्यापासूनच आपल्या आरोग्यासाठी लाभदायक मानला जातो। ह्या आंब्याच्या पानाचा काढा आपल्या रक्तातील साखर नियंत्रित ठेवतो आणि इन्सुलिनचे उत्पादन वाढवतो। ह्या आंब्याच्या पानामधील हायपोटिस गुणधर्मामुळे आपल्या रक्तवाहिन्या मजबूत होतात आणि उच्च रक्तदाब कमी होतो। हा काढा आपल्या पोटासाठी टॉनिक सारखा काम करतो आणि आपल्या पोटातील गॅस अपचनाच्या समस्या देखील हा आंब्याच्या पानाचा काढा दूर करतो। मंडळी, ह्या आंब्याच्या पानाचा काढा आपलं वजन देखील नियंत्रणामध्ये ठेवतो आणि आपलं वजन नेमकं नियंत्रणामध्ये कसं राहतं, कारण की आंब्याच्या पानाचा जर आपण काढा पिलो, आपली जी चयापचयची समस्या असते ना ती दूर होते आणि आपल्या पोटावरील चरबी नक्कीच विरघळते, फक्त आणि फक्त ह्या आंब्याच्या पानाच्या काढ्यामुळेच। श्वासोच्छवासाच्या समस्येवर गुणकारी, कारण की सर्दी कफ खोकला आपल्याला पावसाळ्यामध्ये नक्की होत असतो, पण तुम्ही जर या आंब्याच्या पानाचा जर काढा बनवला ना, तुमच्या छातीमधील थोडासा कफ असू द्या, सर्दी असू द्या, खोकला असू द्या, त्या आजाराला देखील आपल्याला आराम मिळणारच आहे। ह्या जर आंब्याच्या पानाची तुम्ही बारीक पावडर करून ठेवली वाळल्याच्या नंतर, पण एवढ्या कुटाण्यामध्ये पडायची आपल्याला गरज नाही, फक्त हे ताजी 5 पानं घ्यायची आहेत आणि ह्या 5 पानाचा आपल्याला आयुर्वेदिक काढा बनवायचा आहे। मंडळी, आपल्या किडनीमधील खडे आणि कोणाकोणाला आहे ना पित्ताशयाचे खडे असतात। भरपूर ताईंनी दादांनी कमेंट केल्या, दादा पित्ताशयाचे खडे भरपूर तयार होत आहे। तुमच्या किडनीमधील जर छोटे छोटे खडे असतील ना, ते सुद्धा विरघळून पडणार आहे, इतकी ताकद ह्या आंब्याच्या पानामध्ये आहे। मंडळी, ह्या आंब्याच्या पानाचा काढा आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो। आपल्या शरीरामध्ये जर अँटीऑक्सिडंट घटक हा कायम जर टिकून राहिला ना, तुमच्या शरीरात नवीन कुठलेच आजार येणार नाही। आपण आपल्या निसर्गामध्ये आंब्याचे झाडं भरपूर बघतो, पण आपल्याला आंब्याच्या झाडाचा फायदा हा माहीतच नसतो। ह्या आंब्याच्या पानाचा आणखीन एक असा फायदा आहे, जर तुमचे पिवळे दात झालेले असतील तर काय करायचं आहे, असं पान घ्यायचं। मंडळी, हे पान आपल्याला बारीक चावायचं आहे। हे पान तुम्ही गिळून घेऊ शकता, याचा रस गिळून घेऊ शकता आणि जो बारीक चोथा राहील ना, त्या चोथ्याने आपल्याला आहे ना फक्त आपले दात असे घासायचे आहेत। तुमच्या दातावरील पिवळा कट, तुमचे पिवळे झालेले दात कायमचे सफेद होणार आहे, तुमचे दात मोत्यासारखे चमकणार आहे, फक्त आणि फक्त या आंब्याच्या पानामुळे। आणि बघा ना, निसर्गामध्ये आंब्याचे झाडं भरपूर असे असतात, पण त्याचे फायदे आपल्याला माहीत नसतात। ह्या बघा, ही आंब्याची काडी आहे, मी एवढी अशी काडी ही तोडून घेतो। ह्या बघा, हे झालं दातून, म्हणजेच हा झाला आपला ब्रश। मंडळी, तुम्ही जर पिरूच्या काडीने आंब्याच्या काडीने जर दात घासले ना, तुमच्या हिरड्या एकदम मजबूत राहणार आहे। तुमच्या जर हिरड्यामधून रक्त येत असेल ना आणि तोंडाचा जर उग्र वास येत असेल ना, आंब्याच्या काडीने फक्त 3 दिवस दात घासा, तुमच्या तोंडाचा वास दूर होईल, तुमच्या हिरड्यामधून रक्त येणं दूर होईल आणि तुमचे जे दात ढिल्ले असतात ना त्याला देखील आराम नक्कीच मिळणार आहे, फक्त ह्या आंब्याच्या काडीमुळे। अशी बारीक चावायची। हा झाला आपला ब्रश तयार आणि मस्त येणे आपल्याला छान असे दात घासायचे आहे। बघा ना, निसर्गाने आपल्याला किती असे झाडं दिलेले आहेत, पण आपण त्या झाडाचा फायदा कधीच करून घेत नाही। आपण काय करतो, आपल्याला आंब्याच्या झाडाची आठवण कधी येते, 12 महिन्यातून एकदा आंब्याच्या झाडाला आंबे येतात, खूप गोड गोड आंबे असतात, आपण त्याचं लोणचं घालतो, आंबे पिकवतो, ताजी आंबे खातो। पण मंडळी, यापेक्षाही आंब्याचं झाड खूप म्हणजे खूप आयुर्वेदिक आहे। आंब्याच्या झाडाची साल उपयोगी येते, आंब्याच्या मुळाचा सुद्धा फायदा आहे, आंब्याच्या पानाचा सुद्धा फायदा आहे, ह्या फांट्याचा सुद्धा फायदा आहे आणि आंब्याच्या झाडाचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा याच्या पानापासून आहे। मंडळी, मी ह्या आंब्याची ना 5 पानं घेणार आहे, एकदम ताजी। तुम्ही निब्बर पानं घेऊ शकता, कवळे पानं घेऊ शकता, 2 2 4 5 आणि 6, 1 पान एक्स्ट्रा घेतो मी। मंडळी, आता हेच आंब्याचे 5 पानं आपल्या शरीरातील आणि आपल्या किडनीतील आणि जे आपल्याला पित्ताशयाचे खडे झालेले असतात ना, पित्ताशयाचे खडे हे आंब्याचे पानं देखील पाडणार आहे। मंडळी, आंब्याच्या पानाचा तुम्ही काढा नक्की बनवा। आंब्याची 5 पानं आपण स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत, कारण की आपल्याला हा काढा प्यायचा असतो। पातेलं देखील स्वच्छ धुवून घेतो। हा काढा बनवण्यासाठी आपल्याला 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि उकळून अर्धा ग्लास बनवायचा आहे। 1 ग्लास पाणी घेतलं, पातेल्यामध्ये टाकून घेऊ आणि ही आंब्याची 5 पानं आहेत। आता ह्या पानाचं काय करायचं आहे, आपल्याला बारीक असे तुकडे करायचे आहेत। ह्या पानाचे आपल्याला असे बारीक तुकडे करायचे आहे आणि ह्या पाण्यामध्ये टाकून द्यायचे आहे। तर हे देठ पाण्यामध्ये घ्यायचे नाहीत। आपला काढा छान असा तयार होईल। आता मंडळी, आपला काढा तयार झालेला आहे, काढा गाळून घेऊ आणि मंडळी, आपल्या पित्ताशयाचे खडे
हा काढा दूर करणारा आहे हा. आणि भरपूर ताईंनी कमेंट केलं त्या दादा पित्ताशयाचे खडे पडतच नाही, त्यासाठी घरगुती आयुर्वेदिक उपाय सांगा. तर मंडळी मी तुम्हाला आंब्याच्या पानाचा आयुर्वेदिक काढा बनवून दाखवलेला आहे. हा काढा आपल्या पित्ताशयाचे खडे दूरच करणार आहे. तर मंडळी हा काढा घ्यायचा कसा, हा काढा आपल्याला सकाळी सकाळी अनुषापोटी घ्यायचा आहे. आणि हा काढा तुम्हाला लगातार 1 महिना घ्यायचा आहे. आता लगातार घ्यायचा म्हणजे तो कसा घ्यायचा, आज जर तुम्ही हा काढा घेतला ना, उद्या काढा घ्यायचा नाही, परवा ह्या काढ्याचं सेवन करायचं आहे. म्हणजे ह्या काढ्याचं सेवन आपल्याला दिसाड करायचं आहे. निसर्गामध्ये इतक्या काय आयुर्वेदिक वनस्पती असतात ना, इतके काय आयुर्वेदिक झाडं असतात ना, त्या झाडाचा आणि त्या वनस्पतीचा आपण नक्कीच फायदा केलाच पाहिजे. तर मंडळी या काढा पिण्यासाठी चव काढ्याची छान आहे, तुरट नाही, कडू नाही, काही नाही, एकदम काढ्याची चव छानच आहे. अजिबात मनामध्ये भीती बाळगायची नाही. काही काही दादा आणि ताई कमेंट करतात, दादा हा काढा घेतल्याच्या नंतर आम्हाला उलट्या होतील का, मळमळ होईल का. पण तुमचा दादा तुम्हाला दिसाड काढे पिऊन दाखवत असतो. अशा काय वनस्पतीचे काढे पिऊन दाखवतो ना मी, त्या वनस्पती कोणाला विश्वास सुद्धा नसतो. आणि काही काही मला डिग्री विचारतात, दादा तुमची डिग्री काय आहे, अभ्यास काय आहे. तर हा अभ्यास आणि ही डिग्री काय कमी झाली का, हे काढे मी कुणासाठी पिऊन दाखवत आहे. तुम्हाला फक्त झाडाचे आयुर्वेदिक फायदे आणि कुठल्या कुठल्या वनस्पतीचे कुठले कुठले फायदे आहेत ना, तेच समजवण्यासाठी, तेच फायदे तुम्हाला समजण्यासाठी तुमचा दादा हे काढे पिऊन दाखवतच असतो. तर चला मंडळी, काढा पिण्यासाठी खूप छान लागला हा काढा. तुम्ही लगातार 1 महिना प्या, लगातार म्हणजे 1 दिवसाआड प्या. तर मंडळी आजच्या तुम्हाला आंब्याच्या पानाचा काढा कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. तुम्ही जर आपलं गावची चव यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना, आठवणीने सबस्क्राईब करा. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजवर जर बघत असाल ना, तर फेसबुक पेजला नक्की फॉलो करा. तर मंडळी कमेंट करायला विसरू नका, कोण कोण आंब्याच्या पानाचा काढा पिलेला आहे, कुणाकुणाला ह्या आंब्याच्या झाडाचे आजपर्यंत फायदे माहीत नव्हते, त्यांनी नक्की कमेंट करून कळवा. तर चला मंडळी, अशाच नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत मंडळी धन्यवाद.